सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज चतुर्थी असल्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी आहे, म्हणजे सुट्टी नाही म्हणता येणार। आधीचा टिफिन गेलेला आहे सकाळी, कुरडईची भाजी आणि पोळी। तर त्यालाही साबुदाणे खूप आवडतात। आल्यावर तो आता साबुदाणेच खाईल। आणि उन्हाचं तापमान वाढल्यामुळे आता त्याला शाळा आता हाफ डे झालेला आहे। 12:30ला सुट्टी होते त्याची, 1पर्यंत तो येऊन जातो घरी। तर आज स्वयंपाक नव्हता, म्हटलं घरातलं थोडं एक्स्ट्राची साफसफाई होती ती आवरायची होती मला। सगळ्यात आधी मी आता किचन आवरून घेते। आठवड्यातून एक दिवस मी कोरडा दिवस पाडते। त्या दिवशी घरात आपण ज्या ज्या भांड्यांमध्ये पाणी वगैरे भरून ठेवतो, हंडा वगैरे माठ, ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करून दिवसभर हवेमध्ये ठेवते त्यांना आणि संध्याकाळी त्यात पाणी भरते। इथे मी माठ आता घासून घेणार आहे मिठाने घासल्यामुळे त्याचे जे छिद्र असतात ते ओपन होतात व पाणी लवकर थंड होतं माठामध्ये। उन्हाळ्यात मी हा काळा माठ वापरते आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मी हा काळा माठ वापरते आणि हिवाळ्यात माझ्याकडे तांब्याचा माठ आहे तो वापरते मी। हा ग्लास आहे तांब्याचा, तो मी पाण्यात टाकून ठेवते। तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे बरेच असे फायदे आहेत, ते सगळ्यांना माहितीच असतील। तर हिवाळ्यात तांब्याचा माठ असतो म्हणून मी त्याच्यात ग्लास वगैरे काही टाकत नाही, पण उन्हाळ्यात मी हा ग्लास टाकून ठेवते पाण्यात। नेहमी पाण्यात राहिल्यामुळे खूप जास्त खराब होऊन जातो, तो काळा होऊन जातो। आज थोडं घरातलंही आवरायचं आहे मला, पडदे वगैरे काढायचे, धुवायला टाकायचे आहेत। खूप धूळ येते सध्या घरात, हवा खेळते असल्यामुळे खूप धूळ असते। आता मी मीठ लावून माठ घासून घेते व दिवसभर आता त्याला हवेतच ठेवणार आहे। संध्याकाळी त्याच्यात आता पाणी भरेल मी। उन्हाळ्यात सहसा सकाळच माठ वापरायला हवा, कारण आपण ते डिझाईनचे वगैरे घेतो, वर्ण चिकन असतात, त्यांच्यात सहसा पाणी गार होत नाही, कारण मी ते वापरून बघितले आधी। फराळ व्हायचा आहे, आधी आल्यावरच करू आता। आधी मी किचन वगैरे सगळं आवरून घेते, मग बाकीच्या कामांना लागेल। ही काचेची भांडी, कप वगैरे मी असं साईडलाच काढून ठेवते धुतल्यानंतर। जाडीत ठेवल्यानंतर ते भांड्यांना लागून वगैरे फुटू शकतं नाहीतर। आधी मी सोप्यांचे कवर वगैरे काढून घेते, त्यांना धुवायला टाकायचं आहे आज। ही पिलोची जुनी झालेली कवर मी परत स्वच्छ धुवून त्यांना लावून देते आणि नवीन घेतलेली कवर ही वर्ण चढवते, ज्यामुळे पिलो फार दिवस टिकतात आणि चांगल्या राहतात आतमध्ये। तर हा असा ब्रश आहे माझ्याकडे, याच्याने दर 8 ते 15 दिवसांनी सोपे असे झाडून घ्यायला लागतात, ज्यामुळे त्यांच्यावर बसलेली सगळी धूळ वगैरे निघून जाते, साफ होऊन जातात।
बऱ्याचदा आधी सोप्यांवरच काही ना काही खायचं घेऊन बसतो, तर ते असं कोपऱ्यांमध्ये पडून अडकलेलं असतं. तर ह्या ब्रशने सगळ्या कोपऱ्यांमधली घाण अशी खूप छान व्यवस्थित निघून जाते. तर मला पडदेही काढायचे होते, पण मी आता पडदे काढायचं कॅन्सल केलं. कारण माझं छोटंसं पार्लरचं सेटअप आहे घरामध्ये. तर एका ताईंचा मला फोन आलेला की मी फेशियलला येते म्हणून. तर जे काही होतं तेवढंच मी लवकर लवकर आवरायचा प्रयत्न केला, कारण संध्याकाळी मंदिरातही जायचं आहे चतुर्थी असल्यामुळे, आणि स्वयंपाकही लवकर करायला लागणार आहे. ही एक गॅलरी आहे. ही थोडी छोटी गॅलरी आहे. हॉलच्या गॅलरीपेक्षा ही बेडरूमला दिलेली आहे. तर छोटी आहे, पण आमचे रोजचे कपडे व्यवस्थित मावतात तिथे, आणि वर मी असे 4-5 दोऱ्या जवळ टाकून घेतलेल्या आहेत. तर बऱ्यापैकी कपडे मावतात. आणि सहसा मी हॉलच्या गॅलरीमध्ये कपडे टाकत नाही वाळायला, कारण मला आवडत नाही, आणि कोणी आलं तर तेही चांगलं वाटत नाही, आणि अंधारही होतं घरात. इथे बऱ्यापैकी कपडे मावून जातात. संध्याकाळी आता इथे माझी देवपूजा वगैरे आवरून झालेली. माठही दिवसभर मी सुकू दिला होता, आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून त्याला भरून घेतलं आहे. स्वयंपाक झालेला आहे माझा. लवकर स्वयंपाक आवरून घेतला होता मी आज. आता मी हा ग्लास स्वच्छ धुवून त्यात टाकून घेते माठात. तर स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता. मी आता मोदक करायला घेतले. आधी क्लासला गेलेला आहे, तर मंदिरावर ना तिकडनं येताना मी त्याला घेऊन येऊ आता. बरेच दिवस झाले आम्हाला हे गॅलरी वगैरे ग्रिल करायचं होतं, त्यांना पॅक करायच्या होत्या. तर खालच्या ताईंकडे आज ग्रिलचं काम चाललं आहे, तर यांनी त्या भाऊन त्यांना बोलवून घेतलं माप वगैरे घ्यायला. तर मला किचनची विंडो माझी खूप मोठी आहे. सकाळी पूर्वेला असल्यामुळे खूप ऊन येतं, तर मला किचनच्या विंडोलाही थोडंसं असं ते ग्रीन फायबरचं पत्रा येतो तो टाकून घ्यायचा आहे थोडा पुढे. इथे मी त्यांना सांगत होती मला कुठपर्यंत पत्रा हवा आहे असं. तसं मी ग्रीन नेट लावलेलं आहे, पण त्याच्यामुळे काय होतं, ऊन तर कमी येतं आहे, पण मग हवाही दाबली जाते. इथे माझे मोदक बनवून झाले. थोडे मोदक मी घरात देवांजवळ नैवेद्य दाखवला, आणि थोडे आता मंदिरात घेऊन जाते. आमच्या इथे अमृतधामला वरद गणपती मंदिर आहे. तर आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक चतुर्थीला जाण्याचा, पण एखाद्या वेळेस स्किप होतं कधीतरी मध्ये, पण शक्यतो आम्ही जातोच दर चतुर्थीला. तर छान असं आमचं तिथे दर्शन झालं. आरती आटोपली होती आम्हाला लेट झाल्यामुळे, कारण आम्हाला आधीला घ्यायला थांबावं लागलं होतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.